नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर शहरात मंगळवारी दिनांक 11 मार्च रोजी रात्री हिट अँड रन प्रकरण घडले. बेधुंद अवस्थेतील कार चालकाने वेगवेगळ्या ठिकाणी 3 दुचाकी आणि रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या 3 बांधकाम मजुरांना धडक दिली. अखेरची धडक देऊन कार ओढ्यात पडली. झाडे झुडपे असल्याने कारचे नुकसान झाले नाही आणि चालकही सुखरूप राहिला. वाडा रस्त्यावर सातकरस्थळ हद्दीतील ओढ्यावर रात्री 8:30 वाजता हा प्रकार घडला. या अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे एका डॉक्टरांनी सदरचा कारनामा केल्याची चर्चा शहरभर आहे. मात्र याबाबत गुन्हा दाखल होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आलेली असल्याने घटनेनंतर 24 तासांनी देखील कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजगुरुनगर शहरात भर वर्दळीच्या वाडा रस्त्यावर अनेकांना भरधाव कारने उडवून देऊनही खेड पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळल्याची स्थिती समोर येत आहे. राजगुरुनगर शहरातील हिट अँड रन प्रकरण आणि त्यानंतर प्रकरण दडपून नेण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी जखमींची भेट घेतली. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. जरी फिर्याद जरी त्या फिर्यादने जरी दिली नाही तर सरकार म्हणून फिर्याद तुम्ही व्हायला पाहिजे, त्यांच्यावर दबाव आहे साहेब. आणि हे बघा, याच्यामध्ये या देशामध्ये गरीब पण जागला पाहिजे आणि श्रीमंत पण जागला पाहिजे. पण हे असे गुन्हेगारी आणि पैशावाले लोक जर गरिबांना जर काढत असतील तर शेंगरत जर असतील. आता पुण्यातलं पोरचं प्रकरण काही जास्त लांब जास्त दिवस झाले नाही. त्याच्यामुळे जर झालं नाही साहेब तर मग मला पर्याय नाही, म्हणलं मला आंदोलन करावं लागेल. साहेब बरोबर आहे, तक्रार नाही म्हणजे मग ॲक्सिडेंट झाला कसा काय झाला? ॲक्सिडेंट झाला दोस्त घेतला पाहिजे ना. काहीतरी पांढऱ्या कागदावरती काळं काहीतरी झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. म्हणजे ते असेच पडले का? त्यांनी काय स्वतःहून त्यांनी उड्या मारल्या का बिल्डिंगांवर? अहो साहेब, त्यांना खायला नाही, हातावरती पोट त्या लोकांची, त्यांच्यावर दबाव आहे. 50-50 100 लोक जाऊन कोण फिरत साहेब? ऐका, मी काय म्हणतो, अपघात झालाय का नाही झाला तुम्ही बघायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे. त्यांची स्टेटमेंट घेतलं काय? स्टेटमेंट काय काहीच दाखवलं नाही. दाखवा काय घेतलं तुम्ही? डायरेक्टला केलं दाखवा साहेब आम्हाला काय. पण काय आहे गाडीचा? बघा, मी काय म्हणतो, सगळे पत्रकार लोकांकडे गाडीचा नंबर आहे साहेब. मग काय व्हायला पाहिजे? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना ज्या गाडी निवडून त्या गाडीवर. साहेब ऐका, आम्ही बरोबर होतो आता हॉस्पिटलला, आम्ही जाऊन आले. या एका माणसाला तर बोलताच येत नाही. तुम्ही काय स्टेटमेंट घेतलं? बोलताच एका माणसाला 4 ठिकाणी पाय मोडलाय आणि 22 माणसं आयुष्याचे पण काहीतरी विचारचा ना व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. तर गरीबाचं वाली कुठेच नाही व्हायला पाहिजे. नाही मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे साहेब? दाखल करून घ्या. ओके. हॉस्पिटलनी MLC पण दिली, त्याचं काय? भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वाक्य असं लिहिले आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु बरं का एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. असा लोक पिंपरी चिंचवड शहराला जोडण्यासाठी निगडी ते चाकण हा मार्ग होऊ घातला आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोच्या वतीने सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच DPR तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. आराखडा बनल्यानंतर लवकरच तो पिंपरी चिंचवड महापालिकेत सादर केला जाईल. निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौकापासून ते चाकणपर्यंत हा मेट्रो मार्ग राहणार आहे. एकूण 42 किलोमीटरपर्यंतचा हा मार्ग असणार आहे. पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा असल्यानं या भागात दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे चाकण शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी सातत्याने समोर येत होती. या मागणीचा विचार करत महापालिकेच्या वतीने मेट्रोच्या नव्या मार्गाबाबत मेट्रो प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गाद्वारे उद्योगनगरी चाकण व भोसरीकडील भाग मेट्रोने पिंपरी चिंचवड शहराला जोडला जाणार आहे. याचा आराखडा येत्या 4 ते 5 महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल. या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. या जंक्शनवरून भोसरी, चाकण शहरातील दापोडी ते निगडी मार्ग व पुणे शहरात ये जा करणे सुलभ होणार आहे. निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प मेट्रो स्थानक या ठिकाणी जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव तसेच भोसरी व चाकणला ये जा करता येणार आहे. मेट्रोतून शहरातील बहुतांश भागात प्रवास करता येईल. निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौक स्थानक, रावेत, मुंबई चौक, पुणे मुंबई बेंगळूर महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरे, मोशी आणि चाकण असा हा मार्ग आहे. या मार्गाचे अंदाजे 42 किलोमीटर इतके अंतर आहे. निगडी, नाशिक फाटा ते चाकण या नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू झाले आहे.
लोकशाही दिनाबाबत प्रशासन नेहमीच उदासीन असल्याचं दिसून येत आहे. याचा प्रत्यय खेड तालुक्यात पुन्हा एकदा आला आहे. येत्या सोमवारी दिनांक 17 मार्च 2025 रोजी लोकशाही दिनाच्या निमित्तानं खेड तहसीलदार कार्यालयातून 2 पत्रके जाहीर करण्यात आली आहेत. यातील पहिल्या पत्रकावर लोकशाही दिन भीमाशंकर या ठिकाणी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. त्यानंतर आज पुन्हा परिपत्रक काढून वाडा येथे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात आल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही खेड तहसीलदार कार्यालयात न घेता तालुक्यातील विविध भागात मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र एकाच तालुक्यात 2 ठिकाणी असे लोकशाही दिन होणार असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आल्यानं नागरिकांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनीमधील सर्व साहित्य असणाऱ्या स्टोअर्स विभाग प्रमुखाने वेल्डिंग वायरचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निघोजे येथे घडली. या प्रकरणी निशांत दीपक गुंटे वय वर्ष 28 राहणार चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढून भाव कमालीचे घसरले आहेत. चाकणमध्ये बुधवारी 12 मार्च 2025 रोजी कांद्याची 22,000 पिशवी एवढी उच्चांकी आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार प्रति किलोस अवघा 10 ते 16 रुपये दर मिळाल्याचा बाजार समिती प्रशासनानं सांगितला. दरम्यान शेतकऱ्यांनी मात्र 10 ते 13 रुपये एवढाच कांद्याला प्रति किलोला दर मिळाल्याचं सांगितलं आहे. चाकण मार्केटप्रमाणेच अन्य बाजारांमध्ये देखील अशी स्थिती आहे. लासलगाव बाजारात जवळपास 10 ते 14 रुपयांपर्यंत दर मिळाला. सोलापूर, येवला, धुळे, नागपूर, सिन्नर, भुसावळ, येवला, संगमनेर, मनमाड, पिंपळगाव, बसवंत, कोल्हापूर, अकोला, संभाजीनगर या बाजारात देखील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. उन्हाचा कडाका वाढल्याने कोथिंबीर आणि भुईमुग पिकावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. कोथिंबीर पिवळी पडू लागल्यानं तिला भाव मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चाकणमधील ग्रामीण रुग्णालयात लहान बालकांचे लसीकरण करण्यात येत असते. चाकण आणि पंचक्रोशीतील लहान बालकांना येथे लसीकरण करण्यासाठी आणण्यात येते. मात्र येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीप्रमाणे चालणाऱ्या कारभाराचा फटका येथे येणाऱ्या महिला आणि लहान बालकांना सहन करावा लागतोय. लसीकरण करण्यासाठी गर्दी झालेली असताना देखील लसीकरण करणारे कर्मचारी हे अन्यत्र वेळ काढूपणा करत असल्यानं महिलांना लहान बालकांसह येथे दिवसभर तिष्ठत बसण्याची वेळ येत आहे. लसीकरण करण्यासाठी हंगामी महिला कर्मचारी नेमण्यात आले असल्यानं त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे येथील विहिरी कोरड्या पडण्यास आता सुरुवात झाली आहे. पाण्याची भूजल पातळी केवळ खालावली नाहीये तर पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये अशी स्थिती आता काही गावात पाहायला मिळते. खेड तालुक्यातील शिमळी गावातील जाधवमाळा येथील ग्रामस्थांनी गावाची विहीर कोरडी पडल्याचे फोटो पुणे लाईव्हकडे पाठवले. उन्हाळा तापू लागल्यानं विहिरी आणि जलाशयांमधील पाण्याची पातळी धोकादायकरित्या खाली जात असल्यानं पुढील काळात कडकडीत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तहान भागणार कशी असा प्रश्न निर्माण झाला. उन्हाच्या झाडांसोबतच बाजारात लिंबाचे दरही वाढतात. चाकण मार्केटमध्ये सध्या कर्जत जामखेड भागात लिंबांची आवक होत असून लिंबाच्या भावात खाऊक बाजारात चांगलीच वाढ झाली आहे. लिंबाला चाकण मार्केटमध्ये 150 ते 120 रुपये असा प्रति किलोला दर मिळतोय. चाकण उपजिल्हा रुग्णालय 100 बेड इमारत नियोजन काम करत असताना विस्तारित आणखी 100 बेड असे 200 बेड उपजिल्हा रुग्णालय इमारत आणि प्रस्तावित महिला रुग्णालय 100 बेड असे एकूण 300 बेडचे 2 स्वतंत्र इमारतींचे नियोजन करावं असं पत्र आरोग्य विभागानं सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलंय. त्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून प्रस्तावित महिला रुग्णालय इमारत जागा नियोजन करू असं आश्वासन रुग्ण कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश कड यांना दिलंय. याबाबत कड यांनी लेखी पत्र देऊन उपजिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय 2 स्वतंत्र इमारती उभाराव्यात. शहरातील मुख्य रस्ता आणि मराठी शाळेतून रस्ता टाकून शहरातील लोकांना उत्तर बाजूने प्रवेश द्यावा अशी मागणी केली आहे. तळेगाव शिक्रापूर मार्गाच्या लगत वाणिज्य गाळे इमारत बांधकाम करून त्याचे भाडे रुग्ण कल्याणासाठी कायमस्वरूपी वापरात आणावं आणि रुग्णांना मदत व्हावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्यानुसार आज प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करण्यात आली. रोडमध्ये जाते जी उलटी आहे ती जागा आपलं फक्त ह्याला मॉर्च्युरीला येऊ शकते. कसं करा ना आणि ही वीर गाडायची नाही बरं का. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर राजगुरुनगर नगर परिषद करवाढी विरोधात
उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे यांच्या आंदोलनाकडे विधानसभेत लक्ष वेधलं। याबाबत उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष घातलं आहे आणि याबाबत मला सर्व कार्यवाही पाहण्याचे निर्देश दिलेत। याबाबतचा अहवाल घेऊन करवाढ स्थगिती देण्याबाबत निर्णय करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विधानसभेत नेमकी काय चर्चा झाली? आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगर परिषद आहेत। त्यामध्ये राजगुरुनगर नगर परिषद 2014 ला स्थापन झाली आणि स्थापन झाल्याच्या नंतर या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, पाणी, सांडपाणी, कचरा, लाईट अशा सर्वच व्यवस्था या ठिकाणी आजपर्यंत अपूर्ण आहेत। नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये कोणतीही नवीन सुधारणा नसताना त्या ठिकाणी भरमसाठ अशी करवाढ त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या करवाढीला स्थानिक शेतकरी असतील, व्यापारी असतील, नोकरदार असतील, सर्व व्यावसायिक यांचा विरोध आहे आणि त्या माध्यमातून अनेक युवक त्यामध्ये दीपक थिगळे आणि अनेक सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांचं एकच म्हणणं आहे की संबंधित तळेगाव असेल, चाकण नगर परिषदेमध्ये करवाढीला स्थगिती दिलेली आहे। अशाच पद्धतीनं राजगुरुनगर या ठिकाणी सुद्धा सध्या तरी स्थगिती द्यावी आणि या सर्व सुख सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण नियमाप्रमाणे करवाढ करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे। त्यामुळे संबंधित मंत्री महोदय असतील, पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनाही काल पत्र दिलेलं आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे। आपल्या सभागृहाने विचार करून त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवतील अशा पद्धतीने आश्वासन द्यावं असं तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, आमदार सन्माननीय काळे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आज हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांच्या मतदारसंघामधले लोक खेड, राजगुरुनगर नगर पंचायतीच्या करवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत असं सन्माननीय त्या विभागाचे विधानसभा सदस्यांनी माननीय शिंदे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेला आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीचा अहवाल नगरविकास 2 या विभागाच्या प्रधान सचिवांच्याकडून तातडीने प्राप्त करून घेण्याच्या सूचना मला दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे संबंधित विभागाच्या सचिवांकडून तो अहवाल तातडीने प्राप्त करून घेतला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर उचित कार्यवाही केली जाईल। माझी आपल्या मार्फत सन्माननीय आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांच्या विभागामध्ये जे उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना उपोषण थांबवण्याची किंवा उपोषण सोडण्याची विनंती आम्ही करतोय। अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल। बिरदवाडी तालुका खेड ग्रामस्थांसाठी गावात छावा चित्रपटाचं मोफत प्रदर्शन करण्यात मराठा छत्रपती के भी अतिथि हैं। चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव 11 व 12 मार्च रोजी साजरा करण्यात आला। चित्रकला स्पर्धा व व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या नवीन पिढीमध्ये रुजावेत या उद्देशाने गेली 7 वर्ष लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व श्री शिवाजी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विधाने या चित्रकला वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो। हेच विचार आम्ही ह्या मुलांमध्ये इथून पुढच्याही काळामध्ये त्या भावी पिढीला त्यांच्या जीवनामध्ये त्याचा विचार त्यांच्या जीवनात पुढे त्यांना भवितव्यामध्ये त्यांच्या जीवनासाठी त्यांना उपयोगी पडावेत हा आमचा ह्या क्लबचा उद्देश आहे। आज श्री शिवाजी विद्या मंदिर या ठिकाणी लायन्स क्लब सफायर श्री राजेंद्र यशवंतराव वाडेकर यांच्या स्मरणार्थ जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला
तो अतिशय चांगल्या स्वरूपाचा आला. मुलांना त्यातून एक ऊर्जा मिळाली आणि त्यामुळे मी वाडेकर परिवारातर्फे या ठिकाणी आभार मानतो. कुरुळी गावातील प्रतीक्षा सुभाष सोनवणे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल यावर्षीचा महाराष्ट्र गौरव 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना आपण हे मेडल त्यांचे सुवर्णाक्षरात आणि राजगुरुनगरमध्ये जाणीव जागृती मंचतर्फे महिला दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.